नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, नेमकेच आपण RTOMEI चे काही सेमिनार घेतले। ते सेमिनार स्पेसिफिकली प्रीवर फोकसिव्ह होते। बरेचसे RTOMEI ची इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवली। मेन्स बद्दलही बरंचसं कव्हर केलं। पण बऱ्याच त्यानंतर विद्यार्थ्यांचे मला SMS आलेले होते, सर RRB JEE बद्दल सांगा, कारण सध्या RRB JEE चे फॉर्म सुद्धा चालू आहेत। त्यानंतर BMC बद्दलचं सांगा। आता RRB, BMC आणि AMVI मेन्स या सर्वांची तयारी सोबत कशी करायची। टेक्निकल सिलेबसमध्ये काही व्हेरिएशन आहे, जसं की AMVI मध्ये तुम्हाला ऑटोमोबाईलचे सब्जेक्ट मिळतील, तर BMC मध्ये ॲडिशनल इलेक्ट्रिकल आहे। ओके, त्यानंतर तुमच्या RRB मध्ये बराचसा पार्ट नॉन टेक्निकलचा सुद्धा असणार आहे। तर या सर्व गोष्टींची तयारी सोबत कशी करायची, तुमची स्ट्रॅटेजी काय असायला हवी, कुठला सब्जेक्ट केव्हा घ्यायचा, किती वेळ स्पेंड करायचा, कुठले रेफरन्सेस यूज करायचे, प्रिपरेशनची पूर्ण स्ट्रॅटेजी आपण त्या सेमिनारद्वारे डिस्कस करणार आहोत। त्याच सोबत तुम्हाला किती वेळ द्यावा लागेल, कंबाईनची प्रिपरेशन करत असाल तर कंबाईन सोबत कसं करायचं, राज्यसेवेची प्रिपरेशन करत असाल तर राज्यसेवेसोबत टेक्निकल कसं ॲडजस्ट करायचं, या सर्व गोष्टींबद्दल आपण येत्या बुधवारी सकाळी 10 वाजता आपला ऑफलाईन सेमिनारद्वारे डिस्कस करणार आहोत। आणि हा ऑफलाईन सेमिनार आपला इग्नाइट अकॅडमीच्या पुण्याच्या ब्रांचला असणार आहे। ही पुण्याची ब्रांच आहे कुठं, तर टिळक रोडवर न्यू इंग्लिश हायस्कूलच्या समोर दुर्वांकूर हॉटेलच्या बाजूला चिंतामणी बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरला आहे। तर 10 वाजता हा सेमिनार असणार आहे। त्यासाठीची गुगल फॉर्मची एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तो फॉर्म फिलअप करा, तुमचे इंटरेस्ट शो करा। अकॅडमीकडून सुद्धा तुम्हाला कॉल येईल, तुमचे कुठलेही काहीही टेक्निकल रिलेटेड क्वेरीज असतील तर त्या सुद्धा तिथं डिस्कस करू आपण। काही पर्सनल तुम्हाला गायडन्स हवं असेल ते सुद्धा मिळेल। तसाही मी इग्नाइट अकॅडमीच्या पुणे ब्रँचला अवेलेबल असतो, तुम्ही येऊन भेटू शकता। बस एक मेसेज करा मला, मी त्यावेळेस अवेलेबल असेल तर ते सुद्धा सांगेल। येत्या बुधवारी सेमिनारला यायला विसरू नका। ऑफलाईन सेमिनार असणार आहे, प्रत्येक गोष्ट डिस्कस होईल, सिलेबस सहित आपण डिस्कस करणार आहोत। पूर्ण स्ट्रॅटेजी, कधी एक्झाम येणार आहे, किती वेळ मिळू शकतो, या सर्व गोष्टींबद्दल पुरेपूर डिस्कशन आपलं होणार आहे। तर मी इथं थांबतो। थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग मी। थँक्यू सो मच।